मी आता एक व्हिडिओ दाखवत आहे, तो शेवटपर्यंत बघा तुम्ही। आणि जे प्राणीप्रेमी असेल तेच प्रतिक्रिया द्या, जे एनिमल्स हेटर्स आहे ते बिलकुल बोलू नका, नाहीतर माझं तोंड पण आहे बोलण्यासाठी, मग तुम्हाला रिप्लाय देण्यासाठी। आपण आता या व्हिडिओमध्ये पाहिलं ही कुत्री पकडलेलं ठिकाण आहे सांगलीच्या कत्तलखान्याजवळील गल्ली नंबर 2 50 फुटी रोड। या ठिकाणचे दर्शक आहेत अख्तर तांबोळी यांनी सांगितलं की या कुत्र्यांच्यामुळं अनेक पद्धतीनं नुकसान केलं जात आहे। ही कुत्री आहेत, या भागामध्ये असणारी जी काही वाहनं आहेत, या छोट्या छोट्या गल्ल्यामध्ये जी वाहनं लावली जातात, या वाहनांच्या सीट्स रोज फाडल्या जातात। रोज कोणाचं ना कोणाचं तर नुकसान करतात। ही जी कुत्री आहेत, ही कुत्री इतकी ताकदवान झालेली आहेत की त्यांची गँग आहे, ती एका कुत्र्याला जर काय करायला गेलं तर दुसरी कुत्री कशी अंगावर येतात हे तुम्ही मागाशी व्हिडिओमध्ये पाहिलं। तर या लोकांना हा खूप त्रास होत होता, म्हणून मी महानगरपालिकेला कळवलं असता महानगरपालिकेचे कृष्णा शकलगार आणि त्यांच्या टीमनं येऊन या कुत्र्यांना पकडून नेण्याचं काम केलेलं आहे। त्याबद्दल मी कृष्णा शकलगार आणि त्यांच्या टीमचं मी रोज एक नवीन विषयखंड आभार मानत आहे। आणि या लोकांना जो होणारा त्रास आहे हा तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय, तर त्या त्रासातून त्यांना मुक्त केलं म्हणून मी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे पण आभार मानतो। धन्यवाद। हा व्हिडिओ बघितला तुम्ही? हे कोणी सांगलीचे म्हातारे बाबा आहेत, सोशल वर्कर आहेत, स्वतःला सोशल वर्कर सांगतात। आता ज्यांना कुत्रे आवडत नाही त्यांच्यासाठी तर खूप छान काम केलं यांनी असं वाटणार, आणि माझ्या अकाउंटमध्ये देखील ज्यांना कुत्रे आवडत नाही ते पण तसंच सांगतील की खूप छान काम केलं यांनी। पण ह्या सांगलीच्या बाबांना मी एवढंच सांगते, त्याच्यात उल्लेख काय करताय तुम्ही? कत्तलखानी जवळ असलेले, अरे माणसाला बुद्धी असून तो तिथे कापतोय प्राणी, ते तुम्ही नाही दाखवते, त्याचा उल्लेख करताय खूप कौतुकाने। आणि कुत्रा फक्त सीट फाडतोय, ज्याला प्राण्याला बिचाऱ्याला अजिबात काही समजत नाही, फक्त तो काहीतरी चावायचंय म्हणून फाडत असेल सीट, तर त्याला तुम्ही डायरेक्ट पकडून नगरपालिकेला फोन करताय। आणि अशी कुठली नगरपालिका आहे तुमची? कोण आहेत तिथले साहेब की त्यांना कोणी अधिकार दिला की फक्त सीट फाडतोय कुत्रा म्हणून त्यांना उचलून न्यायची? अधिकार तरी तुम्हाला आधी माहिती आहे का? नगरपालिका कुठल्या बेसवर कुत्रे उचलू शकतो? एक तर ऑपरेशनसाठी उचलू शकतो, एक तर पिसाळलेला डॉग असेल तर उचलू शकतो, किंवा काही कारण खूप अग्रेसिव्ह असेल तो, तर त्याला तिथे 8-10 दिवस ठेवून त्याचा चेक करेल की तो कशासाठी अग्रेसिव्ह होतोय आणि पुन्हा त्याचा एरियात त्याला जाऊन सोडू शकतो। हे नियम आहेत नगरपालिकेचे। हे जे केलं आहे ना तुम्ही, तर नगरपालिकेवर देखील कारवाई होऊ शकते आणि तुमच्यावर देखील कारवाई होऊ शकते। कत्तलखाने तुम्हाला चालताय, माणूस कापून खातोय तिथं शेजारी, ते तुम्हाला चालतंय, आणि ते कुत्रे सीट फाडताय ते तुम्हाला चालत नाही। अरे त्यांना काहीतरी चावायला आणून द्या, एखादी जुनी चप्पल द्या, ते नाही फाडणार। माझ्याकडे अनगिनत कुत्रे आहेत, गाडीवर बसतात आणि बाईकवर देखील बसतात, पण आजपर्यंत सीट फाडलं नाही, लहान असता तोवर करतात ते। अरे तुम्ही प्राणी कापलेले बघू शकता, त्यांनी सीट फाडलेले बघू शकत नाही, वा, आणि स्वतःला तुम्ही सोशल वर्कर समजतात। सोशल वर्कर आहेत ना, तर त्याचा व्यवस्थित उपयोग करा। लोकांमध्ये असं नका दाखवू की आम्ही खूप काही छान काम केलंय, खूप भारी काम केलंय। जे हेटर्स आहेत त्यांना तर तुमचं काम खूप आवडेल, परंतु जे प्राणीप्रेमी आहेत त्यांना नियम देखील माहिती आहे की कुठल्या बेसवर कुत्रे उचलायला हवे। आणि त्याच्यात एक कुत्रीने पिल्लू दिलेले वाटत आहेत, आणि ती कुत्री देखील तुम्ही उचलली आहेत। आणि परत पहिला व्हिडिओ तुम्हाला काय वाटतंय, मूर्ख आहे का लोक बघणारे, व्हिडिओ बघणारे? दुसरे असतील मूर्ख, आम्ही प्राणीप्रेमी मूर्ख नाही। तो व्हिडिओ रिव्हर्स फॉरवर्ड करून त्या कुत्र्याला पळवलं गेलंय स्टार्टिंग मध्ये, आणि सांगताय बघा कुत्रे कशी करताय, यांची गँग आहे। अरे तुम्ही इतक्या विचित्र प्रकारे उचलत आहात कुत्र्यांना, तर ते तर भुंकतीलच ना। तुमच्यावर कोणी जाळी टाकली, तुमच्या समोर एखादा वाघ आला, तर तुम्ही सैरावैरा नाही पळणार का? आणि त्या कुत्र्यांना दोष देत आहात।
तुम्ही माफी मागावी, ते कुत्रे पुन्हा आणावे, तेथे सोडावे, तुमच्यावर केस दाखल करण्यात येईल. आता आम्ही सगळे प्राणी प्रेमी मिळून तुमच्यावर केस दाखल करत आहोत, तुम्ही सांगलीला असो का कुठं पण असो. आणि हे कृत्य पुन्हा घडू नये, लोकांमध्ये भीतीचे निर्माण तयार करणे सोडा तुम्ही. हे सोशल वर्कर आहे ना, तर माणसांपुरतं मर्यादित राहा तुम्ही. हे कुत्र्यांपर्यंत जाऊ नका. कुत्र्यांसाठी आम्ही आहेत प्राणीप्रेमी, आम्ही त्यांच्यामध्ये सोशल वर्क करतो. आणि प्राण्यांविषयी खरंच तुम्हाला त्रास होत असेल त्या गोष्टीचा, तर जो कत्तलखाना आहे ना, तो बंद करा. ते खरं सोशल वर्क आहे. अरे आपली एज काय आणि आपण करतो काय, हे एज कसलंय तुमचं माहिती का? देवधर्म करा, चांगलं कार्य करा. हे उगीच फेम घेण्यासाठी, फॉलोअर्स, लाईक वाढवण्यासाठी कुठंही काही करू नका. आणि जे करोडोच्या गाड्यांचे तुमचे सीट कव्हर फाडले आहे ना, तर तुम्हाला देखील अधिकार नाही अंगणात गाडी लावायचा. तुमच्या कंपाऊंड मध्ये लावा, किंवा तुमचे छोटे घरं राहो का मोठे घरं राहो, घरात घाला तुमच्या गाड्या. कारण की तो निसर्गात वावरणारा प्राणी आहे आणि त्याची हक्काची ती जागा आहे. सोशल वर्क भरण्याआधी ना हे सगळे नियम जाणून घ्या तुम्ही, माणसांविषयी असो की प्राण्यांविषयी असो. जसं एक भिकारी फुटपाथवर बसून भीक मागू शकतो, तसा हा निसर्गात वावरणारा प्राणी आहे. तो अंगणात बसू शकतो, निसर्गात वावरू शकतो. त्याला कोणी रिलोकेट करू शकत नाही कारण नसल्यावर. आणि हे कारणावर तर अजिबात नाही. त्याने शी केली, सू केली, भुंकला, त्याने सीट फाडलं, ह्या बेसवर तर अजिबात नगरपालिकाला उचलण्याचा अधिकार नाही. कुठल्या बेसवर त्यांना उचलून लावलंय त्याचं उत्तर हवं आहे.